क्रिस्पी खारी बनवते खायसाठी. त्यासाठी चवीनुसार मीठ टाकलंय मैद्यात आणि जिरा टाकलाय. आणि आता तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम करायला ठेवलंय तर तेल टाकून त्यात लाल तिखट टाकून घ्यायचं तेलमध्ये. आपल्याला जेवढं तिखट क्रिस्पी चांगलं चव लागते एवढं टाकून घ्यायचं आणि ती तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. असं सगळं हलवून घ्यायचं. असं पीठ टाकून नाही तर तेल पोळतं हाताला, तर असं पीठ घालत घालतच हलवायचं. हलवून घ्यायचं चांगलं चोळून. चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं सगळं. बारीक बारीक हे करून चांगलं चोळून घ्यायचं. एका हाताने आता दोन्ही हाताने बघा मस्त चोळून घेते. असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचा, एक जीव करून घ्यायचा ह्यात. आता बघा तेलात असं चोळून कसं असा गोळा बनला पाहिजे, तरच कुरकुरीत मस्त होतं. असा गोळा बनला पाहिजे. आता मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे याला. थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी नाही घालायचं, पातळ होईल. असं थोडं थोडं एकदम थोडं 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 पाणी घालून घ्यायचं, मळून घ्यायचं. मग चांगली क्रिस्पी कुरकुरीत होती. आता कसं आहे पाऊस पडतोय, मस्त चहा संग खायला मस्त लागते पावसाची. मस्त मळून घ्यायची अशी, चांगला जोर लावून मळून घ्यायची. लय पाणी अजिबात घालायला नाही तर कुरकुरीत होत नाही. जसं लागेल तसं घालून घ्यायचं पाणी. मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. मस्त असं मळून घ्यायचं. लय पातळ असं बघा, घट्ट असं मळून घ्यायचं. आता हे चांगलं असं घट्ट मळून घेते आणि गोळा बनवून दाखवते. 10-15 मिनिटं बघा मळून झाला गोळा. कसं बोट बुडतंय मस्त असा मळून झाला. आता 10-15 मिनिटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं आणि 10-15 मिनिटानं मग करायला चालू करा. मस्त असं गोळा करून मी घेतले तर त्याला लाटून करणार आहे क्रिस्पी खारी. आणि हे तेल गरम करायला ठेवलं आहे मस्त. गरम करून घेते मी कशी. तीन अशा लाटून घेतले ते बघा. आता मस्त असं तेल लावून घ्यायचं, असं पीठ टाकून घ्यायचं मस्त. ह्याच्यावर हे ठेवून घ्यायचे अशी, ह्याच्यावर बस तेल टाकून लावून घ्यायचं, पीठ टाकून घ्यायचं चांगलं. त्याला पण तेल मस्त लावून घ्यायचं आणि मग ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि मस्त असं बनवायची. आता हे केलं, आता असं लाटून घ्यायचं मस्त. असं एकदम लाटून घ्यायचं मस्त पीठ टाकून. लय जाड बी ठेवायचे नाही, लाड राहिली तर कुरकुरीत नाही होत. चांगली लाटून घ्यायची, जास्त पातळ बी लय करायचं नाही, कडक लय व्हावी. लाटून घ्यायची अशी, बघायची कडला हे जाड कुणीकडे राहती का, पातळ कुणीकडे राहती का. मस्त अशी तुम्हाला दावते बघा.
हा, अशी एकदम पातळ घ्यायची, अशी ह्या साईडची लाटून घ्यायची. अशी इथं मला थोडी जाड वाटली म्हणून मला थोडीशी अजून ही आता चाकून असा कट करून घ्यायची. तुम्हाला जसं मोठी पाहिजे बारीक पाहिजे तशी तुम्ही तळून घेऊ शकता. बारीक मोठी तुम्ही करून घ्या. पापड्यावानी अशी लांबडी जरी तळी तरी चालते समोर, पण लांबडी काय एवढी लांबडी नाही होत. अशी तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी करून घ्या. तिरकी अशी तेवढी लांबडी पाहिजे तुम्हाला तेवढी करून घ्यावी. इथे बघा आज तेल गरम झालंय तर मी तळायला तळायला बघा कशी फुगते त्या मस्त त्याचा फुगते मस्त असं फुगते. फुली तर लगेच काढायची नाही, कडक होस तर थोडासा स्लो गॅस ठेवायचा आणि कडक होस तर तळायची. एकदम कुरकुरीत झाली पाहिजे. चहा संगा ही बिस्किट एकदम कुरकुरीत टेस्टी लागली पाहिजे खायला. मस्त लागली पाहिजे खायला तशी अशी मस्त. असं काढल्या तर कसं खरखरीत वाजतंय बघायचं. ते तळून घेतले मस्त एकदम कुरकुरीत. तेल काढून घ्यायचं असं पाक तेल पडतंय असं पाक तेल काढून घ्यायचं. नरम पडते तेल राहिलं तर मस्त असं मी आता काढून एकदम कुरकुरीत अशा झाल्या पाहिजे सगळ्या. अशा मी सगळ्या आता करून घेणार तळून. सगळ्या अशा आता तळ्यात अशा काढून घेणार सगळ्यात तळून. माझ्या सगळ्या तळून झाले बघा कशा एकदम वाजल्या कुरकुरीत. तुम्हाला हे करून लावते चुरा करून पण लावते आहे होती एकदम एकदम कुरकुरीत. चहा संग ही मस्त लागते पोरासनी. आता पावसाळा दिवस येतं गरम गरम चहा आणि कुरकुरीत पापडी खायला मस्त एकदम लागते घरची. तुम्ही पण करून पहा, पोरासनी द्या. कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन बघणाऱ्याने प्लीज हे करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील माझं.